आता पुढची बातमी आहे। मराठा नेते मनोज जरांगे पाटील उद्या बैठक घेणार आहेत। या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीबाबत जरांगे पाटील निर्णय घेणार आहेत। दरम्यान मराठा समाजावरती अन्याय कराल तर पाडापाडी करूच असा इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय। मुदत वाढवून द्या, जीवघेणा खेळ खेळू नका, सगळा समाज एकत्र येऊन निर्णय घेईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। 29 ऑगस्टचा विषय तो ते खूप लांब आहे। सगळ्या राज्यातला समाज एकत्र येऊन त्या ठिकाणी ठरवलं जाणार आहे की जर सरकार आपल्यावरती अन्याय करणार असलं जाणून बुजून चारही बाजूने मराठ्यांनाच फक्त घेरायचं, त्यांचं हक्काचं असणारं आरक्षण त्यांना द्यायचं नाही। मराठ्यांचे पोरं काही झालं तरी मोठे नाही झालं पाहिजे हा जर पण सरकारनं घेतला असला तर आम्हाला नाविलाज आहे। 29 तारखेला पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार। आता तुम्ही एसीबीसीची व्हॅलिडिटीसाठी 6 महिन्याची मुदत वाढ दिली, मग कुणबी प्रमाणपत्र निघायला वेळ लागतोय, ती व्हॅलिडिटी 6 महिन्याची का वाढवत नाही तुम्ही? म्हणजे तुम्हाला कोणीकडून तरी विनाकारण मराठाचे पोरं आणि मराठा समाज अडचणीत आणायचं असलं जीवघेणा खेळ आमच्या विद्यार्थ्यांबरोबर खेळू नका। मी सरकारला विनंती करून सांगतो, असले जीवघेणे खेळ तुम्ही विनाकारण विद्यार्थ्यांशी खेळू नका, नसता तुम्हाला खूप नुकसानाला सामोरं जावं लागणार आहे।